फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काकू काकू मला शाळेत जायचंय, माझी तयारी करून द्या ना. अरे आसावरी काकू येईल आता. तिला सांग. पण ती आली नाहीये अजून, ती येईपर्यंत खूप वेळ होईल. ती येईल रे एवढ्यातच. छे, स्टेशनिंगच्या दुकानावर गेले तर खूप वेळ लागतो. मोठी आई सुद्धा बाहेर गेली आहे. आजोबा तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि बाबा सुद्धा बाहेर चालले. तुम्ही माझी तयारी करून द्या ना प्लीज. राज 5 मिनिटं थांब किंवा मग तूच सुरू कर तुझी तयारी. सुरू कर म्हणजे मला नाही जमत एकट्याला करायला. काकू प्लीज मदत कर ना ग. राज ऐक ना जरा. प्लीज चल ना ग काकू प्लीज. अरे अगं चल ना प्लीज. राज चल ना. राजला शाळेत जायला उशीर होतोय आणि घरात तयारी करून देणार कोणीच नाहीये. मी करून देऊ त्याची तयारी? त्याची काहीच गरज नाहीये. पण त्याला सवय नाहीये म्हणतोय तो. मदतीला कोणीतरी लागतं. मी करू? एकदा सांगितलेलं कळलं ना. तुझी गरज निर्माण करायची तर काहीच गरज नाही. राज, तू आता मोठा झालास. घरचे सगळे बिझी असले तर स्वतः आवरायला शिक. युनिफॉर्म घाल, मी डबा तयार करतो. जा. सूरज, डबा वेळेवर जेवायचं. कामाच्या गडबडीत अजिबात विसरायचं नाही, कळलं? नक्की नक्की येऊ. बरं, मी दुपारी फोन करेन. बर, कर कर. काय झालं? हसलास का तू? हसलो का? काही नाही. मला संसाराची खरी गंमत आज कळली. म्हणजे मी हे असं ऑफिसला जाणं, माझ्यासाठी तू रोज सकाळी उठून ऑफिसला जायची तयारी करणं, बरं माझ्यासाठी डबा बनवणं, मी दुपारी व्यवस्थित जेवलोय नाही जेवलोय, मला भाजी आवडली की नाही, ह्या सगळ्याची चौकशी करणं आणि संध्याकाळी माझ्यासाठी वाट बघत. खरंच खूप मजा आहे ना मजा? मी तुझ्यासाठी इतकं करते, पण बायकोसाठी कधी काही करावं असं वाटतं का तुला? अरे बाप, काय करायचं तुमच्यासाठी मॅडम? नाही म्हणजे जे काही करतोय ते सगळं तुमच्यासाठीच करतोय. ठीक आहे. बर, बोला काय झालंय तुम्हाला? काय करू? जशी आपली आज्ञा असेल अगदी तसं कर. हो. मग सूरज, आज संध्याकाळी लवकर घरी ये. आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात. आज नाही, आज नको. अगं तुझ्याच बाबांना भेटायचं दुपारनंतर. मग ठीक आहे, या उशिरा. हे बरं, असं तू छान हसत हसत सांगितलंस ना, जा खूप बरं वाटतं. सूरज, एक सांगू? आज आपला जो काही बिझनेस आहे ना, तो दादांनी उभा केलाय. आणि माझी अशी इच्छा आहे की तू त्याचा फक्त आधार म्हणून वापर करावास, पण तुझे इनपुट्स देऊन प्रगती करावीस. हे बघ सूरज, तू दादांचा बिझनेस पुढे चालवतोयस असं कोणी म्हटलेलं मला कधीच आवडणार नाही. सूरज, तू तुझं स्वतःचं असं काहीतरी निर्माण करावंस. तुझी स्वतःची अशी एक स्वतंत्र ओळख असावी आणि लोकांनी तुला पार्थचा भाऊ म्हणून नाही तर सूरज म्हणून ओळखावं. सई, तुला खरं सांग, माझ्याही मनात अगदी हेच होतं. फक्त तू ते बोलून दाखवलंस त्यामुळे मला खूप बरं वाटलं. आता बघ माझा कॉन्फिडन्स कसा वाढतो ते.
आता तू म्हणशील तसंच होईल, तुला जे हवंय तेच होईल नक्की. आणि आणि काय प्रॉब्लेम आले तर बाबा आहेतच. हो ते तर आहेतच. बरं मी निघू, उशीर होतो. चल. काय झालं सारा? सांग ना. सारा, काय झालं रडायला? ए, सांग ना. एकदा तू नाही सांगितलं ना मम्मी पण रडेल. मम्मा मम्मा सांग ना ग, काय झालं? राज, काय सांगू रे तुला? खूप रडू येत आहे रे मला. खूप एकटं एकटं वाटतंय. घरी जावंसं पण वाटत नाहीये. माझी मम्मा घरातून निघून गेली मला सोडून. एक ते निकिता मावशी आली पण ते खूप त्रास येते रे मला. आणि ती सई काकू तिला काहीच बोलत नाही. ती निकिता मावशी खूप छळते मला. माझी मम्मा मम्मा ए, सारा, रडू नकोस. तुझी मम्मा आमच्या घरी आली आहे राहायला. काय? माझी मम्मा तुमच्या घरी आहे? हो, पण ती तिकडे काय आली मला सोडून? मला काय माहिती. मला माझ्या मम्मीला भेटायचंय, पण मी कशी भेटू? शाळा सुटली की माझ्या बरोबर चल, आपण तिला भेटूया. मग तिला सगळं सांग, म्हणजे ती त्या दुष्ट मावशीला समजवेल. ओके चालेल. बरं, आता रडू नको, आता हस. नाही, मम्माला भेटल्याशिवाय मी असणार नाही. नाही असणार? नाही. कशी नाही असणार? मारी ना तुला मी. मारी तुला. जा ना. अरे जा ना. थांब. पकड मला, पकड. पकडू नका. थांब ना. थांब ना मला. पकड पकड पकड. थांब ना. काय आहे हे सगळं? दादा, अरे आपल्या नवीन प्रोजेक्टची फाईल आहे ही. दिसतंय ते, वाचलंय मी. अरे कुणाला विचारून हा प्रोजेक्ट ऑन केलास? अरे कुणाला विचारायची काय गरज आहे? मी माझे निर्णय घेऊ शकत नाही का? नाही घेऊ शकत, कारण बिझनेस करण्याची अक्कल तुला अजून आलेली नाहीये. अरे एवढे मोठे डिसिजन्स तू परस्पर कसे घेऊ शकतोस? अरे परस्पर म्हणजे? हा प्रोजेक्ट मी व्यवस्थित स्टडी केलाय आणि मगच निर्णय घेतले दादा. काय स्टडी केलंयस रे? हा असा स्टडी करतात? एवढा मोठा प्रोजेक्ट ऑन करणार आहेस आणि एकदा विचारावं असं सुद्धा नाही वाटलं तुला? अरे पण दादा, अरे नील बरोबर डील करतोयस तू, नील बरोबर. सूरज, सगळा पैसा आपण लावणार, नील काही इन्व्हेस्ट करणार नाही. आणि तरी सुद्धा या प्रोजेक्ट साठी लागणारी सगळी प्रॉपर्टी नीलच्या नावाने. आणि एवढं असून सुद्धा प्रॉफिट मध्ये 50-50% शेअर. अरे कसला आलं डील, कसली पार्टनरशिप ही? अरे पण दादा, त्यांनी मला सांगितलंय की ते पैसे नंतर देणार आहेत म्हणून. सांगितलंय? अरे सूरज, हे कुठेच मेन्शन केलेलं नाहीये कॉन्ट्रॅक्ट मध्ये. पण दादा दादा हे मेन्शन करण्याची गरजच काय? अरे माझं त्यांच्याशी तसं बोलणं झालंय. सूरज, अरे बोलणं झालंय म्हणजे काय? हा, नुसत्या बोलण्यावरती बिझनेस होत नसतो. सूरज, लक्षात ठेव, ही कंपनी मी मोठ्या मेहनतीने उभी केली आहे, वाढवली आहे. तुझा असला एखादा चुकीचा निर्णय आपल्याला नुकसानीत नेऊ शकतो याची कल्पना आहे तुला? ऑलरेडी या कॉन्ट्रॅक्ट मुळे आपण नुकसानीत गेलेलो आहोत. याच्या पुढे लक्षात ठेव सूरज, मला विचारल्याशिवाय या कंपनीत काहीही होणार नाही. अरे पण दादा, हे प्रोजेक्ट मला माझ्या पद्धतीने हँडल करून दे ना. अरे मलाही बिझनेस करायचा आहे. बिझनेस हा असा नुकसानीत? अरे नुकसान झालंय का अजून? आणि रिस्क घेतल्याशिवाय बिझनेस होत नाही. अरे आणि या कंपनीत माझाही शेअर आहे ना. हो आहे ना, पण हे सगळं सांभाळण्याची क्षमता अजून तुझ्यात आलेली नाही. ती ज्या दिवशी येईल त्या दिवशी हे सगळे अधिकार मी नक्की देईन तुला. अरे पण दादा, तू जर मला संधीच नाही दिलीस तर तुला माझी क्षमता कळेल कशी? आणि तू मला लहान समजू नकोस. मी मोठा झालोय आणि जी गोष्ट तुझ्यासाठी रिस्क आहे
ती संधी आहे माझ्यासाठी. मला एक चान्स दे, एक चान्स, आणि मी हे सगळं सिद्ध करून दाखवेन. नाही, आत्ता नाही. आत्ता मी सांगेन तसंच होणार. मग तसं असेल तर मला माझा वेगळा बिझनेस सुरू करायचा आहे, आणि त्यासाठी मला माझा हिस्सा हवा आहे. सूरज, काय बोलतोय समजतंय तुला? तू तुझ्या मोठ्या भावाशी बोलतोयस. हे तुलाही कळायला हवं. अरे मला एनकरेज करायच्या ऐवजी माझी अडवणूक करतोयस तू. मला जसा हवाय तसाच बिझनेस मी करणार, आणि जर तुला ते पटत नसेल तर मला माझा हिस्सा दे. सूरज, आता तू आज माझ्यावर हात उचललास, माझ्यावर. आजपर्यंत कधी तू मला साधं ओरडला देखील नाहीस, आणि आज बिझनेस साठी माझ्यावर हात उचललास. दादा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे मला. सूरज, मलाही तुझ्याकडून ह्या अशा उद्धट वागण्याची अपेक्षा नव्हती. अरे एवढे मोठे निर्णय घ्यायला लागलास तेव्हा एकदा सुद्धा दादाचा विचार नाही आला तुझ्या डोक्यात? हा, दादाला विश्वासात घ्यावं असं नाही वाटलं तुला? त्याचं काय? दादा, माझा तेवढा स्वतःवर विश्वास आहे रे, आणि हे प्रोजेक्ट आपल्या कंपनीसाठी तितकंच प्रॉफिटेबल आहे. ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुला सांगणार होतो, पण एनिवेज दादा, मला असं वाटतंय की हे प्रोजेक्ट मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित हँडल करू शकतो. तुला काय वाटतंय ते महत्वाचं नाहीये. मला फक्त एवढंच माहितीये की तुझं हे डील चुकीचं आहे. आणि काय रे, हे सगळं कधी सांगणार होतास मला? बिझनेस मध्ये नुकसान झाल्यानंतर? दादा, तुला आज माझ्यापेक्षा बिझनेस महत्वाचा झाला आहे. आज मला कळलं की तुझं माझ्यावर किती प्रेम येते. आज तुला स्वतःच्या भावापेक्षा हा बिझनेस महत्वाचा वाटतोय. ठीक आहे दादा, आता तुला हवंय ते तू कर, आणि मला जे हवंय ते मी करेन. अरे सूरज, हे सगळं मी तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. अरे बिझनेस असा नसतो करायचा. मला आता तुझं काहीही ऐकायचं नाहीये. सावळ्या, या घरातली परिस्थिती लवकर बदल रे. खूप चांगली माणसं आहेत ही. यांच्या वाट्याला हे भोग का? संपव आता, संपव यांचे हे भोग. आपल्याच माणसांना होणारा त्रास नाही बघवत मला. तू हे सगळं कसं बघू शकतोस कोणास ठाऊक. इथे इतक्या अडचणी आहेत, त्यात माझ्या येण्याने भर पडली. आणि पार्थच्या घरी मी ते घर सोडलंय खरं, पण मन सारात गुंतलंय. ते काय चाललं असेल? सारा कशी असेल? आणि पार्थ, साराची काळजी वाटते मला. पार्थ तर मनातला त्रास कोणाला बोलूनही दाखवत नाही. आईही नाहीयेत त्याची काळजी घ्यायला. खूप एकटा पडला असेल पार्थ. हा सूरज, बोल. सई, सूरज, सूरज, अरे काय झालंय? तुझा आवाज असा काय येतोय? सई, सूरज, तू रडतोयस?
काय झालंय? दादा मला आज खूप बोलला. दादा तुला बोलले? पण का सूरज? सई, मी बाबांबरोबर एक नवीन प्रोजेक्ट सुरू केला. सगळे निर्णय मी घेतले कारण दादाची मनस्थिती नीट नव्हती. म्हणून त्याला न विचारता केलं. ते प्रोजेक्ट सुरूही झालं. आज दादाच्या वाचण्यात ती फाईल आली आणि ती फाईल वाचून तो मला समजावत होतो माझी काही चूक नाही, पण तो ऐकून घ्यायलाच तयार नव्हता. त्याने माझ्या कानाखाली मारली. काय? सूरज, दादानी तुझ्यावर हात उगारला? हो साई, आज आयुष्यात पहिल्यांदा माझ्या दादाने माझ्यावर हात उचलला. पण का? आज मला खूप वाईट वाटलं साई. दादाने माझ्यावर पहिल्यांदा हात उचलला. साई, दादा एका साध्या प्रोजेक्टसाठी माझ्यावर एवढा चिडला. काय गरज होती का? सूरज हे बघ, प्लीज तू आधी शांत हो. हे बघ, रडू नकोस रे. माझ्या दादाने आज पहिल्यांदा माझ्यावर. खरंच मलाही वाटलं नव्हतं की दादा असं काही वागतील. पण सूरज हे बघ, तू आधी घरी ये. आपण घरी आल्यावर बोलू. हा, मलाही साराला आणायला जायचंय ना. मला निघायला हवं. आणतो. बरं, ठीक आहे. दादा, तुझी ही थप्पड आयुष्यात कधीच विसरणार नाही. राजची शाळा सुटायची वेळ झाली. वेळेत तिथे पोचायला हवं. एवढासा मुलगा आपण तगडं नशीब घेऊन आलाय. मांजरी सारखे एका आयुष्यात 9 जन्म आलेत वाटतं त्याला. लहानपणी माझ्या हातनं वाचला, त्यानंतर अगदी कालपर्यंत वाचत राहिलाय. पण आता एकही प्रयत्न फसून चालणार नाही. काय करू? मरत नाहीये ना, मग नील कुलकर्णी किडनॅप कर की त्याला. हा, हे चांगलं आहे. त्याला जवळ ठेवून त्या कार्तिकीला तडफडायला लावता येईल. बाय 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 बाय. काय ग सारा, किती उशीर केला? सॉरी रे, वर्गात जरा उशीर झाला. बरं चल लवकर, कोणी घ्यायला येण्याच्या आधी आपण जाऊया. हा, अगं पण कोणाला कळलं तर कळू दे. आणि मम्माला कळलंय ना तर काही फरक पडत नाही. थांब जरा वेळ. माझे बाबा किंवा काकू येईपर्यंत आपण थांबूया आणि मग त्यांच्यासोबतच जाऊया. अरे वेड आहेस का तू? ए सारा, मी तुझी मदत करतोय ना, मला असं नको बोलू. अरे हो रे, पण तुझ्या बाबांनी किंवा काकूनी सई काकूला सांगितलं तर ती मला मुळीच पटू देणार नाही मम्माला. अगं हो, त्याच्याने मोठी पंचायतच होईल. आपल्या तुझ्या मम्मीला भेटायचा प्लॅन फ्लॉपच होईल. हो. पण तुला रस्ता माहितीये ना? माहितीये. ठीक आहे, मग चल लवकर, कोणी घ्यायला येण्याच्या आधी आपण जाऊया. हा चालेल, आपण दोघंच माझ्या घरी गुपचूप जाऊया. चल. असं का होतंय? का माझा उजवा डोळा फडफडतोय? काही वाईट तर घडणार नाहीये ना? राजची शाळा सुटायची वेळ झाली. पद्मनाभ त्याला आणायला गेलेत, पण तरी भीती वाटतेय मला. तिथे काही प्रॉब्लेम तर नसेल ना झाला? नाही, घरात बसून नाही चालणार मला राजला वाचवायला जायला हवं. पद्मनाभ, त्यांना कळलं तर नाही आवडणार त्यांना. काय करू मी? नाही, राजच्या जीवापेक्षा काहीच महत्वाचं नाहीये. पद्मनाभला कळलं तर जे होईल त्याला सामोरं जाईन मी. ते
चिडले तर त्यांची बोलणी ऐकून घेईन मी. पण आता मला निघायला हवं. मला राजकडे जायला हवं.